नमस्सर्वेभ्यः सुस्सायं च। अद्य काव्यप्रकाशस्य साहित्यदर्पणस्य च अनुसारेण अलङ्काराणां लक्षणं पठामः। आदौ अलङ्कारस्य लक्षणम् आचार्य मम्मटेन काव्यप्रकाशे एवमुच्यते। उपकुर्वन्ति तं सन्तं येङ्गद्वारेण जातु चेत् हारादिवदलङ्कारास्तेन प्रासोपमादयः इति। अर्थात् यः धर्मः काव्यस्य शब्दार्थरूपेण शरीरेण तम् अङ्गिनं रसं यदा कदा उपकुर्वन्ति ते अलङ्काराः इत्युच्यन्ते। यथा नायिका स्वहस्तपादादौ कडकनूपुरादिकं परिदधाति तथैव काव्यनायिकापि स्वशब्दार्थशरीरे अनुप्रासोपमादि अलङ्कारान् परिदधाति। कविराजविश्वनाथेन साहित्यदर्पणे अलङ्कारलक्षणमेवमुच्यते। शब्दार्थयोरस्थिरा ये धर्माः शोभातिशायिनः रसादीनुपकुर्वन्तो अलङ्कारास्तिङ्गनादिवत्। ये शब्दार्थयोः अनित्यधर्मत्वेन अतिशयशोभाकारिणः रसादीन् उपकुर्वन्ति ते अलङ्काराः। शरीरे यथा कडककुण्डलादीनां बाह्यशोभादायकान् आत्मनः परोक्षधर्मत्वं तथैव अनुप्रासोपमादीनाम् अलङ्काराणाम्। आदौ उपमालङ्कारः। उपमायाः काव्यप्रकाशे लक्षणम् एवमस्ति। साधर्म्यम् उपमाभेदे यत्र उपमेयोपमानयोः भेदे विद्यमानत्वेऽपि समानधर्मः वर्ण्यते तदुपमालङ्कारः। विश्वनाथेन साहित्यदर्पणे एवमुच्यते। साम्यं वाच्यमवैधर्म्यं वाक्यैक्य उपमाद्वयोः। अत्र एकस्मिन्नेव वाक्ये द्वयोः पदार्थयोः उपमान उपमेययोः साधर्म्येन वाच्यं सादृश्यं वर्तते। तत्र उपमा नाम अर्थालङ्कारविशेषः। उपमायाः चत्वारः पदार्थाः भवन्ति। यथा साधारणधर्मः इव इति उपमावाचकशब्दः, उपमानम् उपमेयश्च। पूर्णा लुप्ता इति उपमा मूलतः द्विधा। सौरभमम्भोरुहवन्मुखस्य कुम्भाविवस्तनौ पीनौ हृदयं मदयति वदनं तव शरदिन्दुर्यथा बाले। अस्मिन् उदाहरणे वाक्यत्रयमेव वर्तते। वाक्यत्रये उपमात्रयी अपि अम्भोरुहमुपमानं, सौरभम् इति प्रथमवाक्ये मुखम् उपमेयं, सुरभित्वं धर्मवत् इति सुरभित्वम् अत्र धर्मवाचकशब्दं भवति, वत् उपमावाचकं भवति। अत्र उपमानोपमेययोः साधर्म्येन वाच्यसादृश्यात् उपमा। एवमन्यत्र चन्द्रालोके लक्षणपद्यमेव उदाहरणं भवति। यथा किरातार्जुनीये महाकाव्ये भारवेः उदाहरणमस्ति। न तेन सज्यं क्वचिदुद्यतं धनुः कृतं न वा कोपविजिह्ममाननं
ഗുണാനുരാഗേന ശിരോഭിരുഹ്യതേ നരാധിപൈർമാല്യമിവാസ്യ ശാസനം. അനന്തരം उत्प्रेक्षालङ्कारः. उत्प्रेक्षालङ्कारस्य लक्षणमस्ति सम्भावनमधोत्प्रेक्षा प्रकृतस्य समेन यत्. सादृश्यमूलकोऽयम् अलङ्कारः यदा उपमानेन सह उपमेयस्य सम्भावनं प्रदर्श्यते तदा उत्प्रेक्षालङ्कारः. यथा शाकुन्तले कालिदासः यात्येकतुस्तशिखरं पतिरोषधीनामाविष्कृतोरुणपुरःसर एकतूर्कः तेजोद्वयस्य युगपद्व्यसनोदयाभ्यां लोको नियम्यदैवैष दशान्तरेषु. अत्र आत्मदशाप्रदर्शनेन ईश्वरीयनियमं ज्ञायते. अत्र शकुन्तलायाः पितुर्गृहात् भर्तृगृहगमनकालः समागतोऽस्तीति प्रसङ्गे वर्णितोऽयं श्लोकः. अनन्तरम् अर्धान्तरन्यासालङ्कारः. यत्र सामान्यं विशेषेण विशेषः सामान्येन वा समर्थ्यते तत्र अर्धान्तरन्यासालङ्कारः. अयं साधर्म्यवैधर्म्यभावेन द्विविधः ततः चतुष्प्रकारको भवति. यथा उदाहरणं किरातार्जुनीये. क्रियासु युक्ते नृपचारचक्षुषो न वञ्चनीयाः प्रभवोऽनुजीविभिः अदोर्हसि क्षन्तुमसाधु साधु वा हितं मनोहारि च दुर्लभं वच. अत्र अर्थान्तरन्यासस्य लक्षणं काव्यप्रकाशे एवमस्ति. सामान्यं वा विशेषो वा तदन्येनं समर्थ्यते यत्तु सोऽर्थान्तरन्यासो साधर्म्येणोत्तरेण वा इति. अनन्तरं रूपकालङ्कारः. काव्यप्रकाशे रूपकालङ्कारस्य लक्षणं वर्तते तद्रूपकमभेदो य उपमेयोपमानयोः. अर्थात् यत्र उपमेयोपमानयोः अभेदबुद्धिः जायते तत्र रूपकालङ्कारः भवति. साहित्यदर्पणे लक्षणमेवमस्ति रूपकं रूपितारूपात् विषये निरपह्नवे इति. निषेधरहिते उपमेये यत्र उपमानस्य अभेदारूपः तत्र रूपकम्. उपमानेन उपमेयस्य उपरञ्जनमेव अस्य अलङ्कारस्य प्रामुख्यम्. इदं रूपकं मूलतः त्रिधा भवति: परम्परितं, साङ्गं, निरङ्गं चेति. यथा आहवे जगदुद्दण्डराजमण्डलराहवे श्रीनृसिंहमहीपाल स्वस्त्यस्तु तव बाहवे. अत्र उपमेयभूते बाहौ उपमानभूतस्य राहोः अभेदारोपात् किञ्च राजमण्डलरूपे उपमेये चन्द्रबिम्बस्य उपमानभूतस्य अभेदारोपात् रूपकम्. साहित्यदर्पणे रूपकस्य लक्षणमस्ति रूपकं रूपितारूपो विषये निरपह्नवे तत्परम्परितं साङ्गं निरङ्गमिति च त्रिधा. चन्द्रालोके लक्षणमेवमस्ति यत्रोपमानचित्रेण सर्वं वाप्युपरज्यते उपमेयमयी भित्तिस्तत्र रूपकमिष्यते इति. अनन्तरं व्यतिरेकालङ्कारः. साहित्यदर्पणे लक्षणमस्ति
ആധിക്യമുപമേയസ്യോപമാനാൻ ന്യൂനതാഥവാ. ആധിക്യം ഉപമേയസ്യ, ഉപമേയസ്യ ആധിക്യം, ഉപമാനാത് ന്യൂനത വാ. ഉപമേയസ്യ ആധിക്യം അഥവാ ഉപമാനാത് ന്യൂനത. അർത്ഥാത് യത്ര ഉപമാനാത് ഉപമേയസ്യ ആധിക്യം വർണ്യത്തെ തത്ര വ്യതിരേകാലങ്കാരഃ. യഥാ ക്ഷീണക്ഷീണോऽപി ശശി ഭൂയോ ഭൂയോഭിവർദ്ധതേ നൂനം വിരമപ്രസീദ സുന്ദരി യൗവനമനിവർത്തിയാദം തു. അത്ര ഉപമാനാത് ചന്ദ്രക്ഷയാത് ഉപമേയഭൂതസ്യ യൗവനക്ഷയസ്യ ഉപമേയഭൂതസ്യ യൗവനക്ഷയസ്യ ആധിക്യം ഭവതി. യതഃ ചന്ദ്രഃ ക്ഷയതാമുപഗത്യ പുനഃ വൃദ്ധിം ലഭത്തെ, പരന്തു യൗവനക്ഷയതാം സത് ഗതം ന പുനഃ ആഗച്ഛതീതി. ക്ഷയാംശേ ഉപമാനാത് ഉപമേയസ്യ ആധിക്യാത് വ്യതിരേകാലങ്കാരഃ. വ്യതിരേകസ്യ ചതുർവിംശതി ഭേദാഃ ഭവന്തി. അനന്തരം സമാസോക്തിഃ. യത്ര ശ്ലിഷ്ടൈർവിശേഷണൈഃ അപ്രകൃതാർത്ഥസ്യ ബോധനം പ്രകൃതം അർത്ഥം അവലംബ്യ വ്യഞ്ജനയാ ഭവതി തത്ര സമാസോക്ത്യലങ്കാരഃ. യഥോക്തം കാവ്യപ്രകാശേ പരോക്തിഭേദകൈഃ ശ്ലിഷ്ടൈഃ സമാസോക്തിഃ ഇതി. അതഃ അത്ര കാര്യലിംഗവിശേഷണൈഃ പ്രസ്തുതേ അർത്ഥേ അപ്രസ്തുതാർത്ഥസ്യ സമാരോപഃ സമാസോക്തിരലങ്കാരഃ ഭവതി. അത ഏവ വിശ്വനാഥോപി സമാസോക്തിഃ സമൈര്യത്ര കാര്യലിംഗവിശേഷണൈഃ വ്യവഹാരസമാരോപഃ പ്രസ്തുതേന്യസ്യ വസ്തുനഃ. ഇതി സാഹിത്യദർപ്പണേ സമാസോക്തേഃ ലക്ഷണം. ഉദാഹരണം യഥാ ശാകുന്തളേ. ചലാപാംഗാം ദൃഷ്ടിം സ്പൃശസി ബഹുശോ വേപഥുമതീം രഹസ്യാഖ്യായീവ സ്വനസി മൃദുകർണാദികചരഃ കരം വ്യാധുൻവത്യാപി ബസിരതി സർവസ്വമധരം വയം തത്വാന്വേഷാൻ മധുകരഹതാസ്ത്വം ഖലു കൃതി. അത്ര ദൃഷ്ടിസ്പർശന മൃദുകഥന അധരപാനരൂപ തഥാഭൂതകാര്യേണ മധുകരേ പ്രച്ഛന്ന ശൃംഗാരിനായക സമാരോപാത് സമാസോക്ത്യലങ്കാരഃ. അന്തെ കാവ്യലിംഗം നാമ അലങ്കാരഃ. കാവ്യപ്രകാശേ ലക്ഷണമസ്തി. കാവ്യലിംഗം ഹേതോർവാക്യപദാർത്ഥത. യത്ര വാക്യാർത്ഥഃ പദാർത്ഥഃ വാ ഹേതുഃ ഭവതി തത് കാവ്യലിംഗമലങ്കാരഃ. വിശ്വനാഥേന സാഹിത്യദർപ്പണേ ഏവം ലക്ഷണമുച്യത്തെ. ഹേതോർവാക്യപദാർത്ഥത്വേ കാവ്യലിംഗം നിഗദ്യത്തെ ഇതി. ഹേതോഃ വാക്യാർത്ഥത്വേന അനേകപദാർത്ഥത്വേ ഏകപദാർത്ഥത്വേന ച അസ്യ ത്രൈവിധ്യം. യഥാ കിരാതാർജുനീയേ. വിശങ്കമാനോ ഭവതഃ പരാഭവം നൃപാസനസ്ഥോപി വനാധിവാസിനഃ ദുരീദരച്ഛത്മജിതാം സമീഹത്തെ നയേന ജേതും ജഗതീം സുയോധനഃ. അത്ര ദുരോദരച്ഛത്മജിതാമിതി വിശേഷണദ്വാരേണ പദാർത്ഥസ്യ ചതുർത്ഥപാദാർത്ഥം പ്രതി ഹേതുത്വേന ഉപന്യാസാത് കാവ്യലിംഗാലങ്കാരഃ. ഏവം അലങ്കാരാः കാവ്യപ്രകാശ
दृष्ट्या साहित्यदर्पणदृष्ट्या च अलङ्काराणां लक्षणम् उक्तं। धन्यवादः।